नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते। इतर क्षेत्राप्रमाणे साहित्यिक क्षेत्रातील स्त्रियांचा जेव्हा गौरव होतो, कौतुक होतं, तेव्हा त्याचे क्रेडिट म्हणजेच श्रेय हे संत जनाबाई, सोयराबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, वेणाबाई यासारख्या सर्व स्त्री संत साहित्यिकांकडे जातं. अहो, साधेसुधे हलके फुलके नाही, तर त्यांनी जीवनाचे तत्वज्ञान आणि सार सांगणाऱ्या अवीट गोडीच्या ओव्या, अभंग, भारुड, कीर्तनं लिहिली. त्याही अशा काळी जेव्हा स्त्रीचे आयुष्य उंबरठ्यापलीकडे गेले नव्हते. स्त्री शक्तीचा जागर या अंतर्गत आपण 9 दिवस देवीच्या 9 रूपात संत स्त्री कवयित्रींची माहिती पाहत आहोत. नवरात्रीचा आजचा 8वा दिवस हा माता महागौरीला समर्पित आहे. आजच्या 8व्या दिवशी देवीच्या महागौरी रूपात आपण समर्थ रामदास स्वामींच्या शिष्या संत वेणाबाई यांची माहिती पाहणार आहोत. यासाठी मी गुगलचा आधार घेतलेला आहे. संत वेणाबाई यांचा जन्म इसवी सन 1627 मध्ये झाला. त्या मूळच्या मिरज येथील देशपांडे यांच्या कन्या. 16व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी वेगळ्याच हेतूने आपले कार्य सुरू केले. सर्व समाज त्यांना संघटित करायचा होता. धर्म संघटनेची उभारणी त्यांनी सुरू केली. त्यावेळी मिरजेला त्यांची वेणाबाईंशी पहिली भेट झाली. संत वेणाबाई या ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या बालविधवा होत्या. कोल्हापूरच्या राधिकाबाई व गोपाजीपंत गोसावी यांच्या वेणाताई मुलगी होत्या. लहान वयातच लग्न होऊन त्या मिरजेला सासरी गेल्यावर दुर्दैवाने पतीचे निधन लवकर झाल्याने बालविधवाचे जीवन जगणे त्यांच्या नशिबी आले. ह्या काळात विधवा स्त्रीने घरकाम करीत, देवाचे नाव घेत, धार्मिक ग्रंथांचे वाचन करीत आपले जीवन कंठायचे अशी रीतच होती. एकदा समर्थ रामदास स्वामी त्यांच्या घरी भिक्षा मागायला आले. तेव्हा समर्थांचे त्यांना प्रथम ओझरते दर्शन झाले. काही दिवसांनी रामदास स्वामी पुन्हा त्यांच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आले. तेव्हा वेणाबाई तुळशी वृंदावनापाशी एकनाथी भागवत वाचत होत्या. समर्थांनी विचारले, मुली, तुला यातले काही समजते का? त्यावर वेणाबाईंनी समर्थांना 25 प्रश्न विचारले. त्या प्रश्नातून समर्थांना वेणाबाईंची ही भेट वेणाबाईंच्या जीवनाचा रस्ता बदलणारी ठरली. रामदास स्वामींच्या भेटीचा, बोलण्याचा वेणाबाईंच्या मनावर खूप परिणाम झाला. हेच आपले गुरु आहेत, ह्यांच्याकडूनच उपदेश घ्यावा, त्यांची सेवा करीत जीवन घालवावे असे त्यांना वाटू लागले. रात्रंदिवस वेणाबाई त्यांचाच विचार करीत. देह माझे, मन माझे, सर्व नेले गुरु राजे, अशी त्यांची अवस्था झाली. तेथेच त्यांनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व पत्करले. समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची अनुमती दिली. त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच होती. समाजाच्या उद्धारासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या सर्वच संतांना जननिंदेला सामोरे जावं लागत होते. समर्थ त्याला अपवाद नव्हते. वेणाबाई, अक्काबाई, अंबिकाबाई या स्त्रियांना त्यांनी अभ्यासास प्रवृत्त केले आणि मठपती बनवले. समर्थ मिरजेला आणि कोल्हापूरला नेहमी जात. तिथे त्यांची नेहमी कीर्तने होत आणि वेणाबाई त्यांच्या कीर्तनांना आवर्जून जात. त्यांचे आईवडील समर्थांचेच अनुग्रहित होते, तर सासू-सासरे एकनाथ महाराजांचे अनुग्रहित होते. कोल्हापुरातील मंडळींची मजल तर वेणाबाईंना विषप्रयोग करण्यापर्यंत गेली. वेणाबाईंनी विष पचवून दाखवले. निंदकांना पश्चाताप झाला. त्यांनी वेणाबाई व समर्थांची क्षमा मागितली. प्रारंभी कणखर मानाने जननिंदा सोसणाऱ्या वेणाबाईंनी कोमल अंतःकरणाने सर्वांना क्षमा केली. समर्थ प्रत्येक रामनवमी उत्सवाच्या आधी निवडक शिष्य घेऊन भिक्षेसाठी जात असत. त्या काळात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला
चाफळात नेऊन उत्सवाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जात असे. 1 वर्ष ही जबाबदारी वीणा स्वामींच्यावर सोपवण्यात आली. उत्सवासाठी सगळ्या प्रकारचे धान्य निवडून ठेवणे, लोणची, चटण्या, सांडगे, पापड, मेतकूट या सर्व गोष्टी सिद्ध ठेवणे, समर्थांनी पाठवलेली भिक्षा कोठी घरात व्यवस्थित लावून ठेवणे अशी विविध कामे करावी लागत. ऐन उत्सवाच्या 15 दिवस आधी वीणाबाई आजारी पडल्या. त्या तापाने एवढ्या फणफणल्या की त्यांना चालताही येईना. राम मंदिरातील खांबाला धरून मोठ्या मुश्किलीने त्यांनी रामाजवळ करुणा भाकली. वीणाबाईंची केविलवाणी अवस्था बघून चाफळातील राममूर्तींच्या डोळ्यात अश्रू आले. आणि काय आश्चर्य, विठ्ठलाने ज्याप्रमाणे नाना रूपे धारण करून संत जनाबाई, संत एकनाथ या संतांची सेवा केली, त्याचप्रमाणे रामचंद्रांनी रामबाईंच्या रूपात येऊन उत्सवाची सर्व तयारी केली. मी 32 शिराळ्याची असून रामदास स्वामींनी मला तुमच्या मदतीसाठी पाठवले आहे, असे रामाबाईंनी वीणाबाईंना खोटेच सांगितले. समर्थ भिक्षेहून परतल्यावर सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि रामाबाईही गुप्त झाल्या. वीणाबाईंची समाधी सज्जनगड येथे आहे. सीता स्वयंवर वगैरे काही स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. सीतेचे स्वयंवर वीणाबाईंच्या पूर्वी आणि नंतर अनेकांनी वर्णिले आहे. पण वीणाबाईंच्या ग्रंथाची योग्यता काही अनोखीच आहे. रामदास स्वामींनी इसवी सन 1656 मध्ये बांधून दिलेला वीणाबाईंचा मठ मिरज येथे आहे. वीणाबाईंना आदराने वीणा स्वामी असे म्हटले जाते. वीणाबाईंची समाधी सज्जनगड येथे आहे. आज या वीणांनी रचलेलं वीणा स्वामी म्हणूया आपण. वीणा स्वामींनी रचलेलं रामाविषयी एक छोटंसं भजन आज आपण घेऊया. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सकल हि ऋषी मुनी भजती जयासी, सकल हि ऋषी मुनी भजती जयासी, तोच एक सुखधाम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सद्गुरु कृपया ओळखिला जो, सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. भावभक्तीच्या सुलभ साधनी, भावभक्तीच्या सुलभ साधनी, पूरवी सकळ ही काम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. शरण ही वीणा आत्मा रामा, शरण ही वीणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. ज्या रामामुळे वीणा स्वामी बंध विमोचन झालं, त्यांचं तोच श्रीराम आपले सगळे बंध सहजपणे मोकळे करोत, आपल्यालाही राममय करोत, हीच प्रार्थना. जय परशुराम.